हवा खाते हमेशा की तरह। तर आम्ही जातोय आता उलव्याला जातोय, सिग्नल आलाय उलव्याला चाललोय आणि तिथे आहे DAV युनायटेड साठी अशी रेडी झाली आहे ती। मस्त। कोणता डान्स आहे का तुमचा? माझा ऑल इज वेल डान्स आहे आणि एक आहे कोई कहे कहता रे। अच्छा, तो डान्स आहे आणि ह्या असा कॉस्ट्युम आहे त्यांचा। हे असं मस्त पैकी सगळं व्हाईट आहे आणि मस्त छान पोनी बांधली आहे आणि मेकअप ना माहित नाही तिला आता कसा हे होते, कारण की मॅमनी बोलल्या की एकदम डार्क पण नाही आणि एकदम लाईट पण नाही, थोडासा व्यवस्थित दिसला पाहिजे मेकअप असं सांगितलेलं। आणि असं वरती असं पोनी टेल बांधायला सांगितलेली। सो आता ह्यांना सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आम्हाला जायचंय। तर असे DAVचे ना तिकीट दिलेले आहेत, मी दाखवते, मी पर्समध्ये ठेवले वाटतं, कुठे ठेवले ग, हे बघ। सो हे असे DAVचे ना हे तिकीट आहेत आणि पर पर्सनला 250 रुपये। आता मी माझं आणि दादूचंच तिकीट घेतलंय कारण की ह्यांचं काही नक्की नव्हतं, त्यामुळे तुझा डान्स जो आहे म्हणून तुझं फ्री आहे। सो दादू पण रेडी झालाय इकडे आणि आता मी रेडी होऊन आम्हाला जायचंय उलव्याला। आता ह्यांना तिकीट नाही, तुम्ही गाडीतच बसा आता बाहेर। आज कोण येणार आहे तुमच्याकडे? आज कोण येणार आहे? ऋतिक रोशन येणार आहे। हो, अजून बरेच आहेत, खूप आहेत, हा रोज नवीन नवीन येत आहेत। सो तिला आता सोडून या 1 वाजले, तर 1 वाजता स्कूलमध्ये सोडायचंय आणि मग आपल्याला डायरेक्ट उलव्याला जायचंय। डायरेक्ट उलवे आपल्याला, आपला उलवा काही सुटत नाही, आपला काही असो उलव्याला जावं लागतं, तिकडून इकडे आणि इकडून तिकडे सारखं, तिकडून तिकडे। आधी पाठवते आराध्याला आणि मी पण माझं आवरते आणि मग निघते। पाणी वगैरे घेतलंय ना सगळं? घेतलंय। ओके, हा बाय, आम्ही येतो हा डायरेक्ट उलवे। बाय बाय दादू, दादू स्कूल मध्ये जाऊ आणि मग आम्ही जाणार मध्ये सोडतायत। तुम्हाला पण यायचंय, तुम्हाला सोडून नाही, चल जा। चल रे, चल दादा। हे मस्त ते पॅरट आहे, पॅरट आहे। सो उलव्याला निघालोय कारण की DAV युनायटेड फंक्शन आहे तिथे आणि काय एवढं इकडे ठेवायचं, उलव्याला काय ठेवलं मला हेच समजत नाही बाबा। एवढे सगळे इकडचे ना सगळे तिकडे जात आहेत उलव्याला, म्हणजे एवढे जवळ तेव्हा इकडे, हा इकडे यावं लागायचं आम्हाला, नेहमी नेरूळला यावं लागायचं सतत, आणि आता जर इकडे आहे तर तिकडे जावं लागते, उलव्याला जावं लागते नेहमी। सो चलो जातोय आम्ही आणि माहिती नाही खूप गर्दी आहे म्हणे तिथे, काल पण इव्हेंट होता आणि आज पण इव्हेंट आहे, पण आराध्याचा डान्स आज आहे त्यामुळे आम्ही आज निघालो आणि सुट्टी आहे, ते खूप बरं झालं। ते तो माझी एवढी परेशानी होती ना, तर मला रिक्षाने जावं लागलं असतं आणि रिक्षाने मग तिथं जाईपर्यंत 200-250 रुपये घेतले असते त्यांनी, 250 रुपये तर सहजच केले असते, त्यामुळे म्हटलं बरं मला सुट्टी आहे। तो एक फायदा झाला, पुऱ्या दुनियाला सुट्टी आहे। कशाची रे? पुऱ्या दुनियाला सुट्टी आहे, आज संडे आहे, पण सुट्टी आहे, ज्युपिटरला सुट्टी आहे। कशाला सुट्टी आहे? ज्युपिटरला पण सुट्टी आहे म्हणतात, सनला पण सुट्टी आहे,
खिडकीत बघ तुझे खिडके घेतलंस दादू? पहिली बार सिग्नल मध्ये घेतलंय. पहिली बार. तुला काय वाटतं का नेहमी सिग्नल मध्ये काय येईल ते घेत असतोस आणि पहिली बार घेतोय म्हणतोय? ते ड्रॉइंग येताना घेतात. हा मग किती वेळा काय काय घेतलंय सिग्नल वर? काय ते येईल का खेळायला तुला? तेच ना बघूया की आता येते का त्याला खेळायला. कसं आहे असं येते काय माहिती कसं असतं ते त्यांना बरोबर येतं, आपल्याला येत नसतं ते. आता सिग्नल आहे म्हणून इकडून घुसवली गाडी तर इकडे पण गर्दी दिसायला लागली. हा पॅकच दिसायला लागले. चला बाबा आलं रामशेठ ठाकूर. आता पण कुठून कसं काय आहे काय माहिती. हा खूप गर्दी, इथंच गर्दी दिसते गाड्या लावायला पण जागा नाही. तेच ना. नक्की कुठून आहे मग कसं काय जायचं? इथंच असणार कुठेतरी. गेट तिकडं आहे. गर्दी गर्दी खूप दिसते इथे. एंट्रन्स कुठून आहे पण? पुढे असते. हे बघ हे सगळं फिरणार ना. हे बघ हे काय पण मुलांचं डान्स बघावं लागेल. तिला कुठे आहे डान्सचं? कुठे आहे रे? हे बघ डान्स स्टेज इथे. चल ये. रामशेठ ठाकूरला पोचलोय आम्ही. एवढी गर्दी आहे ना इथे काय विचारायलाच नको. बापरे. आलोय तर इकडे पण बापरे खूप गर्दी आहे. काय समजतच नाही नक्की कुठे स्टेज वगैरे ते. हे इकडे सगळे स्टॉल लावलेले आहेत. सगळे स्टॉल आहेत इकडे ह्या साईडला. हे बघ वेद आहेत. हे वेद दादू हे वेद आहेत. आणि इकडे पण हे सगळं बरंच काय काय लावले. सारा जमाना उर्वशी का दीवाना. एवढी खेळणी सगळी आहे. काय काय नाही ते आधी दीदीचा डान्स बघूया बाबा कुठे येते. हे बघ इकडे पण डान्स आहे. चल बघूया काय. खूप छान डान्स केलीस. खूप मस्त. किती भारी पण किती लेट आला ना तुमचा. मस्तच खूप छान. तुझ्या फ्रेंड्स तुम्ही बघू शकता एवढी गर्दी आहे ना इकडे. बाकी जो नहीं आए वो दुश्मनों के साथ होंगे. तिथे आहेत सगळं. मेरे साथ जो फ्रेंड्स आए वो सब क्या पे? ते बघ तिकडे बघ. बघ हे DAV बिहार म्हणजे हे ना सगळं वेगळे वेगळे स्टॉल आहे तिथे. बिग सेल. हे बघ बिग सेल आहे. हे बघ त्यात जायचे थर्माकॉल आहे ते नको घेऊ. हा
ऋग्वेद, यजुर्वेद सगळे वेद आहेत. ए दादू हात नको लावू. तो मैं आपसे बस इतना पूछना चाहूंगा कि आप अपने अंदर इतनी एनर्जी कैसे लेके आते हो रोज? ये एनर्जी मेरे अंदर नहीं है. ज्यादा गरम मेरा करम क्यों इतना बेकार, काम का वो काम जिसमें तेरा कल नहीं, क्या काम का वो आज जिसमें तू सफल नहीं पल नहीं. दिमाग की जरूरत तेरे भाई की हुकूमत, सच्चाई की ये सूरत, भाग 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 आया, भाग भाग भाग. गर्दी आहे इकडे, एवढी गर्दी आहे ना काय विचारायलाच नको इकडे. आम्ही आलेलो. रुपीज शेअर मार्केट म्हणते मी त्याला. दादू रांगोळी होती. काय बोलतात ह्याला? 200 रुपीजला सुटली देतात गाईस. घेऊ टाका तुम्ही. हात लावू नका स्पर्श. हिमाचल प्रदेशचा आहे. हिमाचल प्रदेश. तुळस आहे. ये ग रेल्वे ट्रॅक. दादू कसा दिसतोय जा आराध्या. थोडंसं असं थांब. हा असं आहे. घे ते एक कार्ड घे तुला आणि भरायचं त्याच्यामध्ये. ली टाकायचंय ना. थांब थांब थांब. हा थांबा. टाक.
गेलं गेलं. हा खाओ खाओ खाओ. पावभाजी मागवली, अजून येते, ती बनतीये पावभाजी. तोपर्यंत चायनीज खाऊन घे. चांगलं आहे ना? मस्त आहे. पोट भरलं नाही बाळा तुझं? पावभाजी खायची होती. पावभाजी ना तिथे पण नव्हती व्यवस्थित, मग आता आणि आराध्या आता डोसा. तुला ग्राउंड आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. आणि दाबेली आवडत असेल ते पण सांगा.